ए उठ ग, आवरून घे. उठ उठ. शोभा समोर तरी जादू करू नकोस असं तिला सांगायला हवं. अरे मोने चहा दे. हा चहा. हो हो. पूर्ण एपिसोड पहा झी5 वर. रिंगा 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 रे स्टॅच्यू. अनुष्का आलो का बू बू गुदी 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 गुदी. ए बू उंदीर उंदीर. ए बू उंदीर. अनुष्का. हे माऊ माऊ बाळा तू चिडून निघून का केलीस? तुझ्यासाठी 2 लाडू आणि दूध काढून ठेवले, जा पिऊन घे जा. नकोय मला. मला तुझ्या बरोबर ऑफिसला यायचंय. ऑफिसला जायचंय तुला? भाऊ काय माहितीये का, एखाद दिवस ठीक आहे, पण असं लहान मुलांना रोज रोज ऑफिसला नाही नेऊ शकत. पण मी लहान कुठे आहे? मी तर. पण भाऊ तरी सुद्धा तुला रोज रोज नाही नेऊ शकत मी. मी तुला काल चंद्रावर नेलं म्हणून तू चिडलायस का माझ्यावर? काय ग माऊ, तू मोहनला चंद्रावर घेऊन गेली होती? हो. मला पण घेऊन जा एक दिवस. लहान मुलांना काय बोलतील काय सांगू शकत नाही. सांग ना, रागवलास का माझ्यावर? नाही तसं नाही माऊ, मी तुला परत कधीतरी बघायला घेऊन जाईन ना. पण मला ऑफिस बघायला यायचंच नाहीये. मला तर ऑफिस मध्ये काम करायचंय. काम करून पैसे मिळवायचे आणि ते शोभाला द्यायचे. तिचं असंच म्हणणं आहे ना की माझ्यावर जास्ती खर्च होतो. भाऊ तू शोभाचं बोलणं कशाला मनावर घेतेस? तिच्या मनात काही नसतं, ती नुसतंच बोलून गेली. आणि मी आहे की नाही, मी आहे ना. मग तू पैशाची काळजी कशाला करतेस सांग? तू तू खेळ मस्तपैकी, आणि खेळण्याच्या आधी फक्त दूध आणि लाडू खा. दूध नकोय मला. मी तुला शेवटचं विचारते, तू मला नेणार आहेस की नाही? माऊ मी तुला असं कामावर नाही घेऊन जाऊ शकत. बरं, माझं मी बघून घेते. अगं माऊ माऊ अगं. अनुष्का उठे. मला काय झालं? अहो नाही, ती माऊ चिडून गेली. हो किती चिडते ती, त्यात ती परी आहे. चिडून तिने जादू वगैरे केली म्हणजे? मालक तुम्ही काळजी करू नका. याआधी पण ती परीच होती ना, पण कुठं काय केलं तिने? तुम्हाला आता कळलंय ना, म्हणून तुम्हाला टेन्शन येते. तुम्ही टेन्शन घेऊ नका, तुम्ही निवांत ऑफिसला जा. मी लक्ष ठेवते तिच्या. मी पण खेळू. बरं लवकर ये. बघितलं, तुम्ही जा. पडले असते. अंजली किती काम करतेस तू? जमत असेल ना? आता काय करणार,
भानू आमच्या घरी काम करत नाही ना, शोभा वहिनीने तिला परत कामावर ठेवून घेतले. मग सगळी कामं मलाच करावी लागतात. मी तुझी मदत करू? आज सूर्य कुठं पश्चिमेला उगवलेला दिसतोय. सांग ना अंजली, करू का तुझी मदत? असं म्हणतेस? बरं ठीक आहे, मी एक काम करते, मी वर उभी राहून कपडे वाळत घालते, तुम्हाला एक एक कपडा दे. आ? हं? दे. अगं माऊ, नीट झटकास. हे बघ, हे असं हा? झटकून दे. माऊ असं आधी बाय बाय बाय. अगं बाई माऊ, तू आज खूप माझं काम केलंयस बघ. आता एक एक कागद कापत बसले ना तर या एका कामालाच मला रात्र होईल आणि मग माझ्याकडे पैसेच जमणार नाही. जादू करू का? इतर कोणी बघत पण नाही. हे काय, एवढ्यात सगळे कागद कापून झाले? हो, मी तुला म्हणले ना, मला सगळं पटकन येतं. हा, शाळेत शिकवलं असतील नाही? ए माऊ, पण कसं काय केलंस? मला शिकव ना. मला आधी पैसे दे. थांब. ह्याच्यात टाका. ठीक आहे, आता खाऊ घ्या या पैशांचा. हे सगळे पैसे तर माझे झाले. मोहनचे कुठे? त्या दिवशी आम्ही साखर आणली होती, त्याचे 4 रुपये राहिले होते ना, विसरलास का? दे मला. थांब, देतो. ह्याच्यातच का? हा, ठीक आहे. थँक्यू. माऊ, तू यांच्या घरी काय करत होतीस? त्यांना मदत हवी होती माझी, मग मी त्यांना मदत केली. वा, आज अगदी शहाण्या मुलीसारखी वागते माऊ आमची. हो, सकाळपासून मी सगळ्यांची कामं करते आणि हे बघ मी किती पैसे जमवले. पण माऊ, तुला कशाला हवेत पैसे? शोभाला द्यायला. माऊ, मी तुला सांगितलं ना, शोभा जे बोलते ते मनापासून नाही बोलत, ते मनावर घेऊ नको. मोहन, मी तुझी बॅग धरू? मग माझ्या गल्ल्यात तू पैसे टाक. थांब. बस, आता माझ्याकडे खूप पैसे जमा झाले. मी हे शोभाला देते, म्हणजे शोभा मला ओरडणार नाही. बर. चला पण फोडूयात. शोभा, हे घे. हे काय? रोज मी खाते पिते इथे राहते, त्याचा खूप खर्च होतो ना, ते परत करते. एवढे पैसे कुठून आणलेस? शोभा, त्यांनी दिवसभर चाळीतल्या लोकांची कामं करून पैसे मिळवले. नीट मोज. कमी असले तर सांग. कमी असले ना तर आणखीन काम करीन, पैसे मिळवून तुला देईन. काही गरज नाहीये, एवढे खूप आहेत. मोहन, हो, आता मला खायला दे, खूप भूक लागलीये. दे तिला. सकाळपासून काही खाल्लं नाही तिने. हो, आत्ता आणतो हा बाळा, आत्ता आणतो. भवानी, हा, हे नसते उपद्व्याप तुला कुणी करायला सांगितले होते? हा, कुणी सांगितलं होता शहाणपणा करायला? दिवसभर जेवायला सुद्धा आली नाहीस, लोकांची घरची कामं करतेस. हा, उद्या जर आजारी पडलीस, तुझे आई वडील आले, त्यांनी बघितलं तर काय म्हणतील? आमच्या मुलीकडनं कामं करून घेते. काय सांगणार त्यांना? काय उत्तर देणार?
पूर्ण एपिसोड पहा झी 5 वर.